असे गेम आपल्या लहानपणी होते का आणि ते आपल्याला खेळायला मिळाले का? सो ते न मिळाल्यामुळे ना आपण आपल्या मुलांचीच आता गेम खेळत बसतो. हे सकाळ सकाळ ना आता गावण्यांचा भेद होता आणि तो मी काय केलं पलटी करताना तर तुम्ही बघालच आणि बघितलंच असेल की बाबा तो कसा पलटी झालाय. म्हणजे एका गावण्याचे जवळजवळ 3-4 भाग झाले आणि तुम्ही बघाच कसं झालंय. सो संध्याकाळचं जेवण पण मला आज ना सकाळीच करायचं होतं कारण की आम्ही संध्याकाळी कुठेतरी जाणार होतो. सो मला तिथे जायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. म्हणजे जवळजवळ ना आपली जी नवरात्री असते तेव्हापासूनची इच्छा होती. पण फायनली मला चैत्र आता पण नवरात्रीच चालू आहे त्याच्यामुळे फायनली एकदा तरी जायलाच मिळेल, ते पण नवरात्रीमध्ये. सो बघा इथे खूप छान अशी मी सोयाबीनची भुर्जी बनवली होती, म्हणजे सोयाबीनचीच भाजी. आणि ते खूप छान अशी डाळ माझी ना इतकी फेमस आहे ना की काय सांगू. आणि ती कोबीची भाजी मी संध्याकाळसाठी बनवली होती कारण की मला काय पण करून ना घरात आल्यानंतर ना डायरेक्ट ताटावर बसायचं होतं. सो असा काहीतरी बेत होता. बघा हा गेम ना हा अक्षय खूप दिवसांपासून त्याला हा गेम पाहिजे होता आणि फायनली त्याने तो घेऊन आला. आणि आपण जे जनरेशन आहोत ना की या जनरेशनमध्ये ना आपण लहान मुलांचे गेम इतक्या आशेने अपेक्षेने बघतो ना की बाबा काय सांगू. तेच गेम आपण खेळायचे आपल्या दिवसात आपण ते खेळू शकलो नाही, त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांसोबत ते गेम आता खेळतोय. सो असं काय ते 90s किड्सची जनरेशन आहे ही. सो फायनली आम्ही सर्व उरकून जेवून वगैरे थोडा वेळ आराम करून ना फायनली आम्ही निघालो. आणि हा जो टॉप मी तुम्हाला सांगायचं विसरून गेली, आम्ही ना हिल रोडला गेलो होतो. तिथे खूप सारी शॉपिंग केली. जर तुम्हाला शॉपिंग बघायची असली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान मला तो टॉप भेटला. फायनली 200 का 250 दरम्यान. जर मला मिशोवर कुठे जर मला सेम टॉप मिळाला ना मी नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना लिंक देईन पण. सो बघा हा जो कसा काय तो टॉप मिळवता. आणि फायनली अक्षत कसा काय तो ना फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी ना उभा राहिला. आणि आम्ही फायनली जाऊन पोचलो. तुम्ही बघितलंच असेल ठाण्यामध्ये तुळजाभवानी मातेचं ना मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. आम्ही जवळजवळ अंधारात पण नाही गेलो, उजेडातच गेलो, त्याच्यामुळे खूप छान दर्शन पण आम्हाला मिळालं. आणि ना काय सांगू तुम्हाला, इतकी गर्दी पण नव्हती, काही नव्हती. म्हणजे बोलतात ना मनात एक इच्छा ठेवली ना ती पूर्ण झाली जवळजवळ खूप साऱ्या दिवसांनंतर. आणि ती इच्छा खूप छान प्रकारे पूर्ण झाली. खूप छान दर्शन मिळालं. आम्ही तिथे जाऊन बसलो पण. नक्की तुम्ही जाऊन व्हिजिट करा. आणि तिथून ना आम्ही अशा प्रकारे फोटोज काढले. जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशाच मिनी ब्लॉगसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.